दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। एक अत्यंत महत्त्वाची आणि या घडीची अत्यंत मोठी बातमी। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद। बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय आणि बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिलं गेलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। ज्यावेळी आरोपीला पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली असा दावा करण्यात आला होता आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिण्यात आलंय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा दावा सादर करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी देखील त्यांच्या बाजूने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे। बदलापूरमधल्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा अक्षय शिंदेवरती आरोप होता। ते प्रकरण प्रचंड तापलेलं होतं। विरोधी पक्ष आक्रमक झालेला होता। बदलापूरमध्ये मोर्चे निघाले होते आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी करण्यात आलेली होती। त्यानंतर आरोपीला पकडण्यात आलं आणि त्याला ज्यावेळी पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातलं पिस्तूल खेचून घेतलं आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी म्हणून पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा होता। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलं गेलंय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत।